नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीचं पाठ्यपुस्तक जे आहे ते संपवत आहोत आणि आपण उद्या लगेच इयत्ता 7वीच्या विज्ञानाकडे वळणार आहोत. आजचा आपला शेवटचा धडा खूप इंटरेस्टिंग आहे. धड्याचं नाव आहे विश्वाचे अंतरंग. आपण ह्या धड्यामध्ये पूर्ण युनिवर्स शिकणार आहोत, आपली सूर्यमाला शिकणार आहोत, प्रत्येक ग्रहाचा अभ्यास करणार आहोत आणि त्यासोबतच आपल्या पूर्ण अंतरंगामध्ये जे आपली सोलार सिस्टीम आहे ती तर आहेच, पण त्यासोबत अजून काय काय गोष्टी आहेत अंतरंगामध्ये आपण तो सगळा अभ्यास इथे करणार आहोत. चला तर मग धड्याकडे वळूया. धड्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला आकाशगंगाबद्दल शिकवलेलं आहे. ठीक आहे, तर काय आहे ते आता आपण बघूया. आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट असा आपल्याला पट्टा दिसतो आणि तो जो पट्टा आहे दॅट इज नथिंग बट अवर आकाशगंगा. आकाशगंगा यालाच इंग्लिशमध्ये मिल्की वे असं म्हणतो. काय आहे ही आकाशगंगा? आकाशगंगा अशी गोष्ट आहे अंतरंगामध्ये की त्या आपल्या म्हणजे हे बघा खूप साऱ्या दीर्घिका आहेत अंतरंगामध्ये. दीर्घिका म्हणजे काय? खूप साऱ्या गॅलेक्सीज आहेत. ह्या गॅलेक्सी ट्रिलियन नंबर्स ऑफ आहेत, पण आपण स्वतः एका गॅलेक्सीमध्ये राहत आहोत आणि ती गॅलेक्सी ती जी आपली म्हणजे अंतरंगामध्ये आपलं जे स्थान आहे ते कोणत्या गॅलेक्सीमध्ये आहे? या मिल्की वे म्हणजे आकाशगंगेमध्ये आपण राहतो. या आकाशगंगेमध्ये आता सूर्यमाला आहे, सूर्य आहे, बुध, शुक्र, शनी सगळे ग्रह आहेत, पृथ्वी पण आहे. ठीक आहे, आणि ह्याच आकाशगंगेला आपण मराठी किंवा संस्कृत हिंदू भाषेमध्ये आपण मंदाकिनी असं म्हणतो. तर MPSCच्या कंबाईनच्या 2015-16च्या कोणत्या तरी एक्झाममध्ये आकाशगंगेचं दुसरं नाव काय आहे असा क्वेश्चन आला होता. तर तुम्ही लक्षात घ्या की इथून तो क्वेश्चन प्रेरित असू शकतो. पुढे असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात, म्हणजेच गॅलेक्सी म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा असं म्हणतात. आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकेच्या समूहामध्ये आहे त्या समूहेला स्थानिक दीर्घिका समूह असं म्हणतात. काय अर्थ आहे याचा? मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की ट्रिलियन्स ऑफ दीर्घिका, खूप साऱ्या गॅलेक्सीज ह्या युनिवर्समध्ये आहे आणि त्यातल्या फक्त काही आपल्याला थोड्या दीर्घिकांचा अभ्यास आहे, तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणजे ॲक्च्युली आपण नाही जाऊ शकत, पण त्याचा अभ्यास आपण ॲस्ट्रोनॉट्स करू शकतो. म्हणून त्या दीर्घिकांना आपण लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज असं म्हणलेलं आहे, म्हणजेच स्थानिक दीर्घिका समूह. आणि या स्थानिक दीर्घिका समूहामध्ये आपली आकाशगंगा आहे असं इथे लिहिलेलं आहे. विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत. आता आकाशगंगेमध्ये ॲक्च्युली काय आहे? आपल्या मिल्की वे आपण बघितलं युनिवर्समध्ये असंख्य अशा दीर्घिका आहे, त्यामधली एक दीर्घिका ज्याच्यामध्ये आपली दीर्घिका आहे आकाशगंगा ती पाहिली. पण आता या आकाशगंगेमध्ये मिल्की वेमध्ये अजून काय काय आहे? तर या मिल्की वेमध्ये लहान किंवा मोठे हजारो असे तारे आहेत. त्यानंतर तारका गुच्छ आहे, म्हणजे सेलेस्टियल खूप सारे बॉडीज आहे, सेलेस्टियल बॉडीज. आणि त्यानंतर तेजोमेघ इथे समजायला म्हणजे इथे नावावरनं अवघड वाटतं, पण नेब्युला जर तुम्ही ऐकलं असेल, नेब्युला जो युनिवर्समध्ये जो ढग असतो, आकाशातले जे ढग असतात त्यांना आपण ढग किंवा क्लाउड्स म्हणतो, पण अंतरंगामध्ये जे ढग असतात त्यांना आपण नेब्युला असं म्हणतो. हे खूप साऱ्या डस्ट पार्टिकल्सनी आणि 2 महत्त्वाचे गॅसेस, हा नेहमी MPSCमध्ये क्वेश्चन येतो की नेब्युला कोणत्या गॅसेसपासून बनलेला आहे? तर नेब्युला हायड्रोजन आणि हिलियम ह्या 2 गॅसेसपासून बनलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर तोच नेब्युला म्हणजे आपला तेजोमेघ कुठे आहे? आकाशगंगेमध्ये आहे. त्यासोबतच वायूचे ढग, धुळीचे ढग आणि मृत तारे म्हणजे ओल्ड स्टार्स आहेत, नवीन जन्माला आलेले तारे, हे सगळ्या गोष्टी आपल्या आकाशगंगेमध्ये आहे. आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका, हा क्वेश्चन MPSCचा आहे. दुसरी दीर्घिका जी आपल्या मिल्की वेच्या जवळ आहे ती कोण आहे? देवयानी. ही देवयानी जी आहे दीर्घिका ती आपल्या आकाशगंगेच्या जवळची आहे. ठीक आहे, ही आपली आकाशगंगा आणि ही जवळचीच एक दीर्घिका आहे. त्यानंतर
पुढे दीर्घिकांचे काही प्रकार आहेत. दीर्घिकांचे त्यांच्या आकारावरून विविध प्रकार ओळखले जातात. ते कोणते आता आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिली जी आहे ती चक्राकार किंवा सर्पिलाकार अशी दीर्घिका आहे. याचं उदाहरण म्हणजे आपलीच आकाशगंगा. आपली आकाशगंगा अशी स्पायरल टाईप ऑफ गॅलेक्सी आहे. ही बघा, ही आहे ना, ही पूर्ण अशी स्पायरल टाईपची आहे. ठीक आहे. तर जी अशी सर्क्युलर असते म्हणजे स्पायरल टाईप असते ती आपण चक्राकार दीर्घिका असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरी असते लंबवर्तुळाकार. ही की नाही एलिप्टिकल अशी असते म्हणजे अंडाकृती अशी असते, थोडी सॉफ्ट असते. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, या चक्राकार दीर्घिकामधले तीन गोष्टी लक्षात ठेवा. जो हा मधला पार्ट आहे त्याला बल्ज असं म्हणतात. ठीक आहे. हे पाठ करून घ्या. हे जे चक्र दिसतात ना तुम्हाला, चक्र, त्यांना डिस्क असं म्हणतात. प्रत्येका चक्राला डिस्क असं म्हणतात. गाडीमध्ये पण डिस्क ब्रेक असतो, डिस्क असते. त्या हिशोबाने तुम्ही या चक्रांना तिथे हे करा. आणि हे जे बाजूला जे तुम्हाला पसरलेली गोष्ट दिसती आहे, हॅलो म्हणतात त्याला, तर हा पण एक तुम्ही लक्षात ठेवा. आता याचे कंपोनंट्स काय आहेत हे लक्षात घ्या. या बल्जमध्ये आहेत ना जुने तारे असतात म्हणजे खूप ओल्ड झालेले तारे. इथे नवीन तारे असतात आणि पुन्हा या हॅलोमध्ये जुने तारे असतात. ठीक आहे. तर हे बल्ज, डिस्क आणि हॅलो हे स्ट्रक्चर आहे दीर्घिकेचं, हे तुम्ही लक्षात घ्या. मग लंबवर्तुळाकार जी आहे ती थोडी सॉफ्ट आणि राऊंड अशी असते. अवरुद्ध चक्राकार काही नाही आहे, ही याचाच प्रकार आहे, फक्त याच्यामध्ये जे स्पाइक्स आहेत ते आपल्याला कमी बघायला मिळतात. ठीक आहे. आणि फायनली जी आहे ती अनियमित अशी आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणताच आकार नाही बघायला मिळत. कुठे कुठे असे गुच्छ आपल्याला वेगवेगळी झालेली दिसतात. त्यानंतर एडविन हबल टेलिस्कोप तुम्हाला माहिती असेल तर ते यांच्याच वरनं त्या टेलिस्कोपचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. का? कारण की यांनी एक खूप महत्त्वाची खोज केलेली आहे. आपल्याला आधी वाटायचं आपली आकाशगंगा एकटीच आकाशगंगा आहे पूर्ण अंतरंगामध्ये, पण हे होते एडविन हबल यांनी सांगितलं, या वैज्ञानिकांनी सांगितलं की आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका आहेत. आणि त्यानंतर नासा या अमेरिकन संस्थेने 1990 हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडलेली आहे. ताऱ्यांचा अभ्यास, युनिवर्सचा अभ्यास, सगळ्या गोष्टी ह्या टेलिस्कोपनी करतात. ठीक आहे. हा आहे तो हबल टेलिस्कोप. हे तेजोमेघ आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते, नेब्युला. त्यानंतर तारे काय असतात आपण आता बघितलं की दीर्घिका, अंतरंग पाहिला, अंतरंगामध्ये वेगवेगळ्या दीर्घिका असतात. आपल्या दीर्घिकेचं नाव पाहिलं, आपल्या जवळच्या दीर्घिकेचं नाव पाहिलं. दीर्घिकेमध्ये काय काय असतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, पण आता त्याच्याबद्दल मी अजून माहिती तुम्हाला देते. तारे प्रामुख्याने धूलिकण आणि वायू यांच्या महाप्रचंड तेजोमेघ, मी सांगितलं होतं ना सगळ्या गोष्टी अंतरंगातल्या तेजोमेघापासूनच बनलेल्या आहे. तर हा जो तेजोमेघ आहे हे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे. नेब्युलापासूनच स्टार बनतो. सन एक स्टार आहे, सन एक तारा आहे. कशापासून बनलेला आहे? नेब्युलापासून बनलेला आहे. सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागावर म्हणजे वरचं, हा जर तारा आहे तर ह्या वरच्या पृष्ठभागाचं तापमान 3500 डिग्री सेल्सिअस ते 50,000 डिग्री सेल्सिअस एवढं असू शकतं. म्हणजे आतल्या भागाचं तापमान किती असेल विचार करा. त्यानंतर पुढे दिलेला आहे सदृश्य तारे, सूर्य सदृश्य तारे. उदाहरण कोणतं आहे? जे की सूर्य सदृश्य म्हणजे काय? सूर्यासारखी, थोडी बहुत सूर्यासारखी. उदाहरण आहे मित्र म्हणजे कोणता तारा आहे प्लीज तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्याध, सेंचुराय पण म्हणतो आपण त्याला, तो आहे हा सेंचुरी.
हा आहे. मित्र कोणता आहे? एस पासून त्याचं नाव आहे. कॉमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्ही पण हे लेक्चर्स करत आहात. ठीक आहे. मग महाराक्षसी तारे, नावामुळे काहीतरी खूप वेगळी गोष्ट वाटत आहे की महाराक्षसी काय आहे, पण काहीच नाही आहे. जेव्हा एखादा तारा एक्सप्लोड होत असतो तेव्हा त्या आपण वेळेला सुपरनोवा असं म्हणतो. सुपरनोवा म्हणजेच मराठीमध्ये महाराक्षसी तारा. हे तांबड्या राक्षसी ताऱ्यांपेक्षाही मोठे व तेजस्वी असतात. का? कारण की ते आता एक्सप्लोड होत असतात. त्यानंतर जोड तारे. जोड म्हणजे ते काही एकामेकाला जोडलेले नसतात, ते ट्विन तारे आहेत. म्हणजे एकाच्या भोवती दुसरा फिरत असतो. म्हणजे एकाच्या ग्रॅव्हिटेशननी दुसऱ्या ताऱ्याला त्याच्या भोवती फिरण्यासाठी मजबूर केलेलं असतं. दोन तारे परस्परांभोवती भ्रमण करत असतात. काही वेळा 3 किंवा 4ही तारे परस्परांभोवती भ्रमण करत असतात. तर मी जो हा सेंचुराय सांगितला तुम्हाला, तो पण त्याचं उदाहरण आहे. हा मित्र पण याचं उदाहरण आहे. इंग्लिशमधलं नाव सांगा मला मित्राचं. त्यानंतर रूपविकारी तारे. रूपविकारी तारे म्हणजे या ताऱ्यांची तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही, म्हणूनच विकार आहे ना त्यांच्यात, ते एकदा स्थिर राहत नाही. पण आता इथे 2 ओळी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांची सतत आकुंचन प्रसरण होत असतं. ठीक आहे, आकुंचन पावतात ते प्रसरण होत असतं, आकुंचन पावतं प्रसरण होत असतं. पण त्या आकुंचन आणि प्रसरणाच्या मध्ये काय होतं हे महत्त्वाचं आहे. तारा प्रसरण पावला की तो कमी ऊर्जा उत्सर्जित करतो. जेव्हा त्याचं प्रसरण होत आहे तेव्हा तो कमी ऊर्जा देतो. जेव्हा तो एक्सपांड होत आहे तारा, तेव्हा ब्राईटनेस काय आहे? कमी आहे, लक्षात घ्या. आणि तेव्हा ताऱ्याचं तेज पण कमी होतं. का? कारण की आता त्याचा लाईट कमी झाला आहे ना, ब्राईटनेस कमी झाला आहे. या उलट ताऱ्याचे आकुंचन झाले म्हणजे काय? आता छोटा झाला तारा, तर त्याच्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं. MPSCमध्ये असे कन्फ्युजिंग क्वेश्चन येतात, पण आपल्याला जर कॉन्सेप्ट माहिती असेल तर आपल्याला प्रश्न नीट सोडवता येतो. तर ताऱ्याचे आकुंचन झाले की त्याच्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं व तारा जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो. म्हणजे जितका छोटा तारा तितकं त्याचं तापमान जास्त, जितका त्याचं आकुंचन झालं आहे तितकं त्याचं तापमान जास्त म्हणून त्याचा ब्राईटनेस जास्त. आणि जितका जास्त प्रसरण झालेला जर तारा असेल तर त्याचं तापमान कमी, आणि तापमान कमी असल्यामुळे त्याचं तेज पण कसं असणार आहे? कमी असणार आहे. ठीक आहे. मग त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसतो. छोटा आहे, अधिक तेजस्वी दिसतो. उदाहरण काय आहे? ध्रुव तारा म्हणजेच कोणता? आपला पोल स्टार. ओके. हा पोल स्टारचा उपयोग करून आपण कोणती गोष्ट करू शकतो हे मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. पुढे आता आपण बघणार आहोत की आपली जी सूर्यमाला आहे त्याच्यामध्ये किती ग्रह आहे, कोणत्या ग्रहाला काय चांगलं नाव दिलेलं आहे, काय वैशिष्ट्य आहे त्याचं, त्याच्याभोवती मून्स आहेत का, सॅटेलाइट्स आहेत का. जसं पृथ्वीसाठी एक मून आहे तसं ह्या उरलेल्या जे आपले ग्रह आहेत त्यांना आहेत का, सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतग्रह आहेत. अंत म्हणजे संपून गेलेले नाही, आतले इनर प्लॅनेट्स आहेत. म्हणजे जर हा सूर्य आहे, ठीक आहे, तर मर्क्युरी, व्हीनस, अर्थ आणि मार्स, MVEM हे कोणते आहे? हे इनर प्लॅनेट्स आहेत, अंतग्रह आहेत. आणि त्यानंतर उरलेले ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस आणि नेपच्यून हे आपले आउटर प्लॅनेट्स म्हणजेच काय? बहिग्रहांभोवती बाह्य ग्रह आहेत. हे बाह्य आहेत. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मार्स आणि ज्युपिटरमध्ये एक पट्टा आहे, त्या पट्ट्याबद्दल आपण थोड्याच वेळात अभ्यास करणार आहोत. पण ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स आर इनर प्लॅनेट्स, हे अंतग्रह आहेत. आणि ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून हे आउटर प्लॅनेट्स आहेत. आणि यांच्यामध्ये एक बेल्ट आहे ज्याला आपण ॲस्टेरॉइड बेल्ट्स असं म्हणतो. ठीक आहे. मग
युरॅनस नेपच्यून हे बहिग्रह आहेत, हे पाहिलं आपण. बहिग्रहांभोवती कडी आहेत, हे जे ग्रह आहे यांच्याभोवती रिंग्स आहेत. ठीक आहे. सर्व अंतग्रहांचे कवच कठीण आहेत. हे जे अंतग्रह आहेत, जे इनर प्लॅनेट्स आहेत, त्यांचे कवच कठीण आहेत. का? कधी विचार केला आहे का? कारण की हे सूर्याच्या एवढे जवळ आहेत की सूर्याच्या या तेजानी, त्याच्या सूर्याच्या प्रकोपानी आपले हे जे इनर प्लॅनेट्स आहे यांचं ॲटमॉस्फिअर, यांचं वातावरण खाऊन घेतलेलं आहे. आणि त्यामुळे हिलियम, हायड्रोजन जे आपले लाईट मटेरियल्स होते ते इथून निघून गेलेले आहे. आणि आता हेवी मटेरियल्स जसं की सिलिका, निकेल, आयन, या सगळ्या गोष्टी इथे राहिलेल्या आहेत. म्हणून याचा जो पृष्ठभाग आहे, जो क्रस्ट आहे, तो खूप असा ताठ आहे. म्हणजेच काय आहे? कठीण आहे. पण जितके हे सूर्यापासून दूर असणारे ग्रह आहे, तिथलं जे वातावरण आहे ते सूर्यामुळे ते डिस्ट्रॉय झालेलं नाही आहे. म्हणून तिथे अजून पण आईस, गॅसेस यांनी बनलेला आहे. आणि जो पृष्ठभाग आहे तो याच्या तुलनेत कमी कठीण असा आहे. तर बाह्य ग्रहांचे बाह्यावरण हे वायुरूप असते. ठीक आहे. आता सूर्याबद्दल बघूया. सूर्य हा एक तारा आहे. लक्षात घ्या, सूर्य हा सूर्य नाही आहे, पण सूर्य एक तारा आहे. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे, हा जो पृष्ठभाग आहे याचं तापमान 6000 डिग्री सेल्सिअस इतका आहे. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालिकेतील खगोलीय वस्तू सूर्याभोवती फिरतात. म्हणजे मी तुम्हाला 3-4 लेक्चर्स पूर्वी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शिकवलं होतं. तर फक्त पृथ्वीचं नाही आहे गुरुत्वाकर्षण, या सूर्याचं पण गुरुत्वाकर्षण आहे, म्हणजेच ग्रॅव्हिटी आहे. आणि त्या ग्रॅव्हिटीमुळेच, ह्या गुरुत्वीय बलामुळेच आपले जे काही प्लॅनेट्स आहेत, हा जो मी तुम्हाला बेल्ट सांगितला, ॲस्टेरॉइड बेल्ट, कॉमेट्स, सेलेस्टियल बॉडीज, सगळ्या गोष्टी अंतरंगातल्या या सूर्याभोवती का फिरताय? कारण की ह्या सूर्याचं स्वतःचं गुरुत्वीय बल असं आहे. ठीक आहे. मग सूर्याचा व्यास साधारणतः 13,92,000 एवढा हा सूर्याचा व्यास आहे, किलोमीटर. ठीक आहे. सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राच्या भोवती सुद्धा फिरतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे बघा, ही आपली आकाशगंगा आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, हा सूर्य जो आहे तो आपल्याला वाटत असेल की बाबा आपली सूर्यमाला इथे आहे, मिडलमध्ये आहे. नाही, आपला सूर्य जो आहे तो इथे कुठेतरी या आकाशगंगेच्या एकदम बाह्य स्थानावरती आहे. आणि तिथेच आपले हे ग्रह आहे बाह्य स्थानावर. आणि हा जो सूर्य आहे ना, हा स्वतःभोवती तर फिरतोच आहे, पण ही जी आपली आकाशगंगा आहे हिच्या पण हा चक्रा मारत आहे. म्हणजे सूर्यमाला जी आहे ती मधोमध नाही आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, ही सूर्यमाला जी आहे ती एका बाह्य दिशेला आहे आपल्या आकाशगंगेच्या. आणि सूर्यमाला पूर्ण विथ सन, सगळे प्लॅनेट्स या आकाशगंगेभोवती फिरत आहेत. ठीक आहे. तेच इथे लिहिलेलं आहे. ओके. आता पुढे बघूया सूर्यमालेतील ग्रहांची माहिती. सगळ्यात पहिला कोणता आहे सूर्याच्या जवळ? बुध. हे नावं आपल्याला परीक्षेमध्ये बुध, शुक्र, शनी असे ठीक आहे येतात, पण आपल्याला पाठ करण्यासाठी सोपं आहे इंग्लिश नावं. आणि त्याच्यासाठी एक तुम्ही हे म्युमोनिक लक्षात ठेवा, माय व्हेरी एफिशियंट मदर just served us nuts. My is for Mercury, very is for Venus, efficient Earth, mother Mars, just Jupiter, Saturn, Uranus, नेपच्यून. ठीक आहे. ही नावं तुम्ही ह्या सिक्वेन्स वाईज पाठ करा. अशी जर तुम्हाला राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट, इनर, आउटर, बाह्य, अंत असे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. बुधाला उपग्रह आहेत का? बुधाला म्हणजेच मर्क्युरीला एकही उपग्रह नाही आहे. आणि परिवलन काल किती आहे?
58 दिवसांचा परिवलन काल आहे आणि परिभ्रमण जे आहे सूर्याभोवती परिभ्रमण असतं, परिवलन स्वतःभोवती असतं. तर सूर्याभोवती फिरायला त्याला 88 डेज लागत आहेत. म्हणजेच आपलं एक वर्ष 365 दिवस जे आहेत आपले ते या बुधासाठी फक्त 88 दिवसांचं एक वर्ष आहे. चुंबकत्व मी तुम्हाला काही लेक्चर्स पूर्वी शिकवलं होतं की पृथ्वीला इथे असं हे नॉर्थ पोल हे साऊथ पोल जर आहे तर पृथ्वीचं मॅग्नेटिक हे साऊथ पोल आहे आणि हे नॉर्थ पोल आहे. हे जे चुंबकत्व आहे, हे जे मॅग्नेटिक पोल्स आहेत, मॅग्नेटिझम जे आहे अर्थचं, ते जे हानिकारक सूर्यकिरणं येत आहेत पृथ्वीपर्यंत त्यांना रोखायचं काम करतं. तसं काही काम बुधावरती होत आहे का? नाही. मॅग्नेटिझम नाही आहे, मॅग्नेटिक पोल्स नाही आहेत बुधावर. त्यानंतर वातावरण नाही आहे का? कारण की सूर्याने पूर्ण खाऊन घेतलेला आहे आणि कडी नाही आहे, रिंग्स नाही आहेत. त्यानंतर शुक्र म्हणजे व्हीनस. उपग्रह किती आहेत? 0. आणि आसांचे कलन किती आहे? किती अंश आहे? 177. पृथ्वीचं किती आहे? हे तुम्हाला जॉग्रफीमध्ये सरांनी सांगितलं असेल की आपल्याला वाटतं हे असं सरळ दिशेमध्ये उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव आहे, पण त्याचं जे इन्क्लिनेशन आहे ते 23.5 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. तर हे अर्थबद्दल आहे. पण ह्या शुक्राचं किती आहे? 177 डिग्री सेल्सिअस एवढं. त्यानंतर तो स्वतःभोवती फिरायला 243 दिवस घेतो आणि सूर्याभोवती फिरायला 225 दिवस घेतो. चुंबकत्व नाही आहे, वातावरण आहे आणि कडी नाही आहे. पृथ्वीचा आपल्याला माहिती आहे एकच उपग्रह आहे, तो म्हणजे आपला चंद्रमामा. त्यानंतर अंश आपल्याला माहिती आहे. परिवलनासाठी 24 तास लागतात आणि परिभ्रमणासाठी आपल्याला 1 वर्ष लागतो. आणि चुंबकत्व तर मी ऑलरेडी शिकवलं आहे. वातावरण आहे. कडी कधी पाहिली नाही आपण, ठीक आहे, म्हणून नाही आहे. मंगळ म्हणजे मास, मंगळयान, या सगळ्या गोष्टी या मंगळावरतीच पाठवलेल्या आहे आपण. याला किती आहेत? आता बघा, जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की इनर जे प्लॅनेट्स आहेत, जे अंतग्रह आहेत, त्यामध्ये सगळ्यात जास्त उपग्रह कोणाला आहेत? तर ते मंगळाला आहेत. ठीक आहे. सगळ्यात जास्त अंश कलन कोणाचं झालेलं आहे? शुक्राचं झालेलं आहे. हेच क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. मी जेव्हा आता सांगते तुम्ही हे पाठ करत चला. सगळ्यात जास्त उपग्रह कोणाला आहेत? इनर प्लॅनेट्समध्ये मंगळाला आहे. सगळ्यात जास्त आसांचं कलन कोणाचं झालेलं आहे? शुक्राचं झालेलं आहे. आणि सगळ्यात कमी वेळ कुणाला लागतो परिभ्रमणासाठी? तर तो बुधाला लागतो. आणि एकच असा आहे की ज्याला वातावरण नाही आहे. आतले जे आहेत ना अंतग्रह जे आहेत त्यांच्यापैकी एकच आहे ज्याला वातावरण नाही आहे, तो म्हणजे आपला बुध ग्रह आहे. त्यानंतर गुरु. आता इथून आपले बाह्य ग्रह चालू होत आहेत. सगळ्यात जास्त, फक्त इनरच नाही, सगळ्या पूर्ण सूर्यमालेमध्ये सगळ्यात जास्त उपग्रह असणारा कोणता ग्रह आहे? तो म्हणजे गुरु. 64 ग्रह आहेत आणि याच्यातले 2 खूप महत्त्वाचे आहेत. ते कोणते? अतिशय जास्त फेमस. तुम्ही जर आता गुगलवरती जरी टाकलं की 2 फेमस मून्स ऑफ ज्युपिटर तर तुम्हाला ते येतील. मला कॉमेंटमध्ये सांगा ते कोणते आहेत. ठीक आहे. मग परिवलनाचा काळ किती आहे? फक्त आणि फक्त 9 तासात. म्हणजे आपले 24 तास ह्या ज्युपिटरसाठी किती आहेत? 9 तास. आणि परिभ्रमणाचा जो वेळ आहे तो 11 वर्ष आहे. 365 दिवस कुठे आणि 11 दिवस कुठे. त्यानंतर या गुरुला चुंबकत्व आहे, वातावरण आहेच. जितकं तुम्ही, ही एक गोष्ट लक्षात घ्या, जितकं तुम्ही सूर्याच्या दूर जाणार तुमचं वातावरण हे दूषित नाही म्हणू शकत. वातावरण हे कॉम्पॅक्ट राहणार आहे. वातावरण चाललं जाणार नाही कारण की सूर्याचा प्रकोप इथे नाही आहे. ठीक आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सूर्याच्या निगडीत नाही आहे, पण लक्षात घ्या की सगळ्या बाह्य ग्रहांना कडी म्हणजे रिंग आहे. ठीक आहे. पुढे शनीला 33 आहेत उपग्रह. कल त्याचा असा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की पृथ्वीच्या आसपास असणारा अंश कल कुणाचा आहे? तर तो शनीचा आहे. त्यानंतर परिवलन 10 तास, परिभ्रमण 29 वर्ष आणि पुढचा आपण पाहिलेला आहे. युरॅनसला 27 आहेत,
उपग्रह. अंश ठीक आहे, परिवलन परिभ्रमण इतका वेळ लागतो आणि लास्टला आहे नेपच्यून. ठीक आहे, पुढे आता प्रत्येका ग्रहाबद्दल आपण अभ्यास करू. प्रत्येका ग्रहाचा अभ्यास तर ठीक आहे, मी तुम्हाला आत्तापर्यंत सगळं सांगितलं. आता त्यांची वैशिष्ट्य इथे बघायची आहेत. बुधाचं हे वैशिष्ट्य आहे की हा सर्वात वेगवान ग्रह आहे. मर्क्युरी जो आहे तो खूप फास्ट असा फिरतो, म्हणूनच तर इथे लक्षात घ्या ना की त्याला परिभ्रमण करायला फक्त 88 दिवस लागत आहेत, म्हणूनच तर तो फास्ट फिरतो ना सगळ्यात. त्यानंतर व्हीनस, शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. आता इथे परीक्षेमध्ये मुलांची गोंधळ एक होते की मर्क्युरी, बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून आपल्याला हा सगळ्यात तप्त वाटतो, पण चूक, हा नाही. हा शुक्र जरी 2 नंबरवर येतो तरी हा सगळ्यात जास्त तप्त ग्रह आहे. त्यानंतर पृथ्वीबद्दल तर आपल्याला सगळंच माहिती आहे. जर नसेल माहिती तर अभ्यासच नाही करत आहात तुम्ही. ठीक आहे, इथे काय दिलेलं आहे, पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे, हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. मंगळाची खासियत लक्षात घ्या. आपण हिला लाल ग्रह म्हणतो का, कारण की इथली जी मंगळावरची माती आहे तिचा रंग लाल आहे आणि त्यामुळे तो लालसर असा दिसतो ग्रह, आणि म्हणून आपण त्याला लाल ग्रह असं म्हणतो. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत कोणता, ऑलिम्पस मॉन्स हा पर्वत आहे. म्हणजे फक्त आपण म्हणतो की समजा एव्हरेस्ट सगळ्यात उंच पर्वत आहे, पण नाही, फक्त मी ह्या मंगळावरचा नाही म्हणते, पूर्ण सूर्यमालेतला सगळ्यात उंच जो पर्वत आहे, सगळ्यात लांब जो पर्वत आहे तो या मंगळावरती आहे. काय नाव आहे त्याचं, ऑलिम्पस मॉन्स. पुढे गुरु, सर्वात मोठा ग्रह कोणता आहे विचारला तर तुम्ही लगेच गुरु सांगायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात मोठी व्यक्ती तुमच्या आयुष्यात कोण आहे, ती तुमची गुरु आहे. म्हणून गुरु हा जो ग्रह आहे हा पण सगळ्यात मोठा ग्रह आहे आपल्या सूर्यमालेतला, असं पाठ करा. गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळ होत असल्याने त्यास वादळी ग्रह असं पण म्हणतात. गुरुसारखा काहीतरी तुम्हाला रागवत असतो ना, त्या हिशोबाने तुम्ही लक्षात ठेवा की त्याला वादळी ग्रह असं पण म्हणतात. आणि ह्या गुरुवरतीच सगळ्यात जास्त आपण बघितले आहेत. इथे बघा, गुरुवरती सगळ्यात जास्त उपग्रह आहेत, म्हणजे गुरुचे खूप सारे शिष्य आहेत. तर तुम्ही गुरुला खरंच गुरु समजून ह्या सगळ्या गोष्टी पाठ करा की सगळ्यात मोठा ग्रह कोणता, गुरु. सगळ्यात जास्त उपग्रह कोणावर, गुरुवर. सगळ्यात जास्त वादळी ग्रह कोणता, म्हणजे खूप सारे वादळ तिथे येत असतात, तो कोणता, म्हणजे गुरु. आता शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे कारण त्याच्या भोवती ही एक कडी आहे. कडी तर सगळ्यांच्याच भोवती आपण बघितली होती, पण याची पिक्युलर अशी आहे, आपल्याला ती आपण स्पॉट करू शकतो अशी आहे. त्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे, ह्या शनीचं वास्तुमान म्हणजे मास, जे मास आहे, जे वजन आहे ते पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. म्हणजे इथले जे पार्टिकल्स आहेत ते खूप दूर असे सिच्युएटेड आहेत. जर तुम्ही त्या शनीला आणून आपल्या प्रशांत महासागरामध्ये जर फेकलं तर तो त्या प्रशांत महासागराच्या मध्ये नाही चालला जाणार, डुबणार नाहीये, तो वरती तरंगत राहणार आहे. ही खासियत आहे या शनीची की तो मास त्याचा जास्त आहे पण त्याची जी डेन्सिटी आहे, घनता जी आहे पार्टिकल्सची, ती कमी आहे. त्यानंतर युरॅनस या ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. आणि लास्ट आहे नेपच्यूनची काय खासियत लक्षात ठेवायची की इथे एक ऋतू सुमारे 41 वर्ष राहतो. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहत असतात. मग आता उपग्रह काय आहेत, आत्ताच बघितलं आपण. उपग्रह म्हणजे सॅटेलाइट्स, जो आपला चंद्रमामा आहे तो पृथ्वीचा सॅटेलाइट आहे. तसंच जे कोणते सूर्याभोवती काय असतं उपग्रह, जो आपला चंद्र आहे तो आपण असं म्हणतो का सूर्याभोवती फिरतोय, तो पृथ्वीभोवती फिरतो ना. तर ज्या कोणत्या गोष्टी सूर्याभोवती नाही फिरत, एखाद्या ग्रहाला धरतात आणि त्याच्या भोवती फिरतात,
त्याला आपण उपग्रह असं म्हणतो. उपग्रह म्हणजे काय, हा मेन ग्रह आहे आणि याचा हा उपग्रह आहे. ठीक आहे, तर सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना आपण उपग्रह म्हणतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. गुरुचे 64 उपग्रह आहेत. त्या चंद्रावर वातावरण नाही आहे. बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहे. मर्क्युरीवरती नाही आहे, व्हीनसवरती नाही आहे. ठीक आहे, मग लघुग्रह. लघुग्रह काय आहेत आता, सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना आपण लघुग्रह म्हणजेच जो मी तुम्हाला सांगितला होता मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये एक बेल्ट आहे, तो बेल्ट ॲस्टेरॉइड बेल्ट आहे. म्हणजे काय, नेब्युला होता, नेब्युलापासून सगळे हे ग्रह बनलेले आहे. आणि मग काही असे जे दगड आहेत समजा, ते स्वतः ग्रह नाही बनू शकले, तर ते सूर्याभोवती फिरत राहिले आणि त्यांची पूर्ण एक साखळी या मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये बनली. त्या आपण ह्या सूर्यमालेतील ह्या ग्रहांना निष्फळ म्हणजे ग्रह बनण्यास जे निष्फळ ठरले अशा लहान लहान खडकांना आपण लघुग्रह असं म्हणतो. मंगळ आणि गुरुच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झालेला आहे. सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. पुढे बटुग्रह. बटुग्रह म्हणजे ड्वार्फ प्लॅनेट असतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह आहे आणि त्याचं उदाहरण प्लुटो असं आहे. प्लुटो नेपच्यून नंतर येतो. आधी याला पण आपण आपल्या प्लॅनेट्समध्ये मोजायचो, पण 2008 पासून आपण याला प्लॅनेटचा दर्जा न देता आता बटुग्रहांमध्ये टाकलेलं आहे. मग धूमकेतू खूप महत्त्वाचं आहे. आय थिंक लास्ट पॉईंट आहे आपला ह्या धड्यातला, पण धूमकेतूवरती आपल्याला दोन गोष्टींचा एक धूमकेतू नाही, पुढचा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे. धूमकेतू म्हणजे काय, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्नी गोल आहेत ते, आणि धूमकेतू हे धूळ व बर्फ यांच्यापासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहेत. धूमकेतू म्हणजे जर तुम्ही कधी असा एक व्हाईट पॅच बघितला असेल आकाशामध्ये, आणि लास्ट हा जो हॅलेचा जो धूमकेतू आहे हा आपल्याला 1990 मध्ये बघायला मिळाला होता. त्याआधी 1986 मध्ये बघायला मिळाला होता. आणि हा पॉईंट उल्का हा खूप महत्त्वाचा आहे, MPSCचा फेवरेट आहे. याच्यातल्या दोन गोष्टी आपल्याला पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या दोन गोष्टींकडे वळायच्या आधी उल्का म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते. जे आपण इथे बघितलं आहे ना, हे बघा, हे लघुग्रह हे मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये फिरत आहेत आणि हे फिरत असताना कधी कधी ते अंतरंगातून आपल्या पृथ्वीच्या दिशेने कधी कधी येतात. असं नाही की पृथ्वीवरतीच, ते सगळ्याच ग्रहांवर जात असतात, पण आपण त्यांना बघू शकतो, आपण त्या सगळ्या गोष्टी अभ्यास करू शकतो. म्हणून सांगते मी की हे जे आहेत लघुग्रह हे त्यांचं ऑर्बिटल प्लेन सोडून एखाद्या जर ग्रहावरती आले, त्याच्या जर वातावरणात आले, तर आपण त्याला फक्त वातावरणात आलंय बरं का, वातावरणात आलं तर आपण त्याला उल्का असं म्हणू. आता वातावरणामध्ये काय होत असतं, खूप सारे गॅसेस असतात, तिथे त्यांचं फ्रिक्शन होऊन घर्षण होऊन ते समजा तिथेच नष्ट होऊन जातात. पण कधी कधी काही त्या फ्रिक्शनला पण बायपास करून आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतात, येऊन पडतात. इतके वरून येत आहेत तर खूप जोरात ते येऊन पडतात. आणि जेव्हा ते पृथ्वीपर्यंत आलेले आहेत तेव्हा ह्याच उल्केला जेव्हा ते पृष्ठभागेवर आले तेव्हा त्याला अश्नी असं आपण म्हणतो. म्हणजे अश्नी हा आकाशात नसणारे, आकाशात जो आहे त्याला आपण उल्का म्हणू, पण तोच उल्का आता त्या वातावरणामधलं सगळे अडथळे बायपास करून पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा कोणत्याही ग्रहाच्या पृष्ठभागावर येऊन पडलेला आहे, तर त्याला आपण अश्नी असं म्हणतो. उल्का म्हणजे मिटिओर आणि अश्नी म्हणजे मिटिओराइट. ओके, हा दोन शब्दांचा फरक खूप महत्त्वाचा आहे. आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो, या घटनेला आपण उल्कापात असं म्हणतो. अनेक उल्का लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावरती
त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणामुळे पूर्णपणे जळतात, त्यांना आपण उल्का म्हणतो. उल्कावरतीच नष्ट होऊन जातात. पण काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना आपण अश्नी असे म्हणतो. महाराष्ट्रामध्ये हे लोणार सरोवर अशाच अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. आणि हे याच्यासोबतच आपण इयत्ता 6वी पूर्णपणे इथे अभ्यासलेली आहे. आता आपल्याला लगेच इयत्ता 7वीकडे वळायचं आहे. मी जितक्या एनर्जीनी शिकवत आहे तितक्याच एनर्जीनी तुम्ही पण अभ्यास करत असाल, हीच माझी अपेक्षा आहे. आणि जर तुम्हाला ही सिरीज खूप जास्त महत्त्वाची वाटत असेल, खूप उपयुक्त ठरत असेल, तर प्लीज प्लीज ह्या सिरीजला लाईक करा, या व्हिडिओजला शेअर करा, म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींना पण याचा उपयोग घेता येईल. ठीक आहे, आपण भेटूया आता इयत्ता 6वीमध्ये. थँक्यू. इयत्ता 7वीमध्ये, सॉरी. थँक्यू सो मच.